भारतीय मजदूर संघाच्या वतीने 16 एप्रिलला बँड्राच्या आयुक्तालय कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी ऍडव्होकेट अनिल ढुंगणे सर, काय सांगाल कशा प्रकारचा मोर्चा असणार आहे आणि काय मागणी? हा जो मोर्चा आहे महाराष्ट्रातले जे संघटित आणि असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहे की ज्यांच्या अनेक मागण्या ज्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत। सरकारकडे आम्ही सातत्याने या सगळ्या मागण्यांचा पाठपुरावा करतो आहोत, पण सरकार त्या मागण्या ते प्रश्न सोडवायला काही वेळ त्या ठिकाणी देत नाही आणि त्यामुळे कामगारांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नाराजी असंतोष या ठिकाणी पसरलेला आहे। यामध्ये महत्वाच्या मागण्या ज्या आहेत त्याच्यात एक कंत्राटी कामगारांचा विषय, महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्ट लेबर खूप वाढत चाललेली आहे आणि त्यांचं शोषण खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे। महाराष्ट्र सरकारमध्ये जवळपास 2 लाखापेक्षा जास्त कामगार कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करतात। या कामगारांना किमान वेतन, बोनस आदी अधिकार देखील त्या ठिकाणी मिळत नाही। अशीच पद्धत सर्व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे, तर ही कमी झाली पाहिजे। त्यांना या त्यांचे जे किमान हक्क आहे त्या ठिकाणी मिळाले पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कंत्राटदार मुक्त अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे। यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत, पण सरकार त्या ठिकाणी हे काही त्या ठिकाणी करताना आम्हाला दिसत नाहीये। महाराष्ट्रामध्ये एक मोठा विषय आहे तो कामगार राज्य विमा योजनेचा आहे। आपल्याला माहिती आहे की कामगारांना एक मोठ्या प्रमाणे चांगली योजना आहे की जे ज्याला म्हणता येईल की आरोग्याची सुविधा देणारी मोठी योजना आहे। 21,000 पेक्षा कमी पगारांना कामगारांना ती लागू होते। आज महाराष्ट्रात 49 लाख लोक या योजनेमध्ये वर्गणी भरतात कामगार आणि 1,92,00,000 कुटुंबीय धरून हे त्या योजनेचे लाभधारक आहे, पण महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी आवश्यक अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नाही। 3,500 खाटांची हॉस्पिटल त्यासाठी उपलब्ध आहेत, पण प्रत्यक्ष खाटा 1200 किंवा 1300 त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। ज्या बाकीच्या सर्व हॉस्पिटल मधल्या खाटा बंद आहेत। अनेक हॉस्पिटल बंद पडलेली आहेत, अनेक ठिकाणी दवाखाने देखील नाही आहेत। आम्ही मागणी केलेली आहे की प्रत्येक जिल्ह्याला एक कामगार राज्य विमा रुग्णालय झालं पाहिजे आणि ज्या ठिकाणी MIDC आहे त्या प्रत्येक ठिकाणी ESIचा दवाखाना झाला पाहिजे। अशाही प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे। अनेक असंघटित क्षेत्रातले कामगार आहे, बांधकाम कामगारांचे मोठे मंडळ महाराष्ट्रात आहे, खूप मोठ्या प्रमाणावर पैसा देखील त्याच्यामध्ये आहे, पण या मंडळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आपल्या त्या ठिकाणी होत आहेत। आम्ही सातत्याने याच्या तक्रारी देखील सरकारकडे करतो आहोत, तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे। असे अनेक प्रश्न जे आहेत हे घेऊन आम्ही या ठिकाणी सरकारकडे जातो आहोत। सातत्याने मी या विषयाचा पाठपुरावा देखील केलेला आहे, पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणून हा मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या 15 मागण्यांमध्ये आपण ओला उबरचा पण प्रश्न घेतला आहे। ओला उबर तात्पुरतं रद्द, त्यांचे परवाने रद्द तरी सर्रासपणे चालवले जातात, नेमकं कारण काय त्यामागचं? ओला उबरच्या संबंधामध्येही आम्ही त्या ठिकाणी त्यांची जे काही रीतसर त्यांना परवानगी असेल तर करायला हरकत नाही, पण आपल्याला उदाहरण सांगतो की मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्या ठिकाणी प्रीपेड टॅक्सीची पण सेवा आहे आणि त्याचबरोबर ओला उबरच्या पण सेवा आहे, पण प्रीपेड टॅक्सीवाल्यांना बाजूला ठेवून ओला उबरला त्या ठिकाणी प्राधान्य देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली आणि आपले जे टॅक्सी चालक आहेत त्या ठिकाणी चांगल्या प्रवासी मिळण्यापासून वंचित राहतात। ही देखील प्रश्न आम्ही सरकारच्या समोर त्या ठिकाणी आणलेले आहे। त्याचबरोबर जे गिग वर्कर आहे, प्लॅटफॉर्म वर्कर्स आहे, यांना सोशल सिक्युरिटीची व्यवस्था आहे, सरकारने घोषणा केलेली आहे, पण प्रत्यक्ष ती अजून लागू केलेली नाही। या सगळ्या घोषणा कागदावर आहेत, त्या प्रत्यक्ष आल्या पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी भूमिका आहे। या संदर्भात आपण कामगार मंत्र्यांना पत्रव्यवहार केलाय, तिथून काय रिस्पॉन्स आलाय का? आम्ही कामगार मंत्र्यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे। आता परवाच्या दिवशी पण आम्ही त्यांना भेटलेलो आहोत आणि त्यांना या सर्व याचे निवेदन देखील दिलेलं आहे। त्यांनी पण असं म्हटलं की आता आम्ही या सगळ्या विषयात लक्ष घालू आणि जे तुमच्या प्रत्येक युनियनचे प्रश्न त्यांची स्वतंत्र बैठक देखील लावू, पण आमची भूमिका एवढीच की केवळ बैठक आणि चर्चा करून होणार नाही, निर्णय प्रत्यक्ष सरकारने घेतले पाहिजे आणि त्याचा लाभ जो आहे तो सामान्य कामगारांना मिळाला पाहिजे। अशा प्रकारचं काम सरकारने करावं। महाराष्ट्र सरकार सर्व क्षेत्रात चांगलं काम करतोय आणि ट्रिलियनची अर्थव्यवस्था आम्ही करण्याची भूमिका घेतो आहोत, पण या ट्रिलियन अर्थव्यवस्थेमध्ये 5 कोटी कामगारांचं स्थान काय असणार आहे? का केवळ कामगारांनी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरच काम करायचं आणि कंत्राटदार त्याच्यातच रिटायर व्हायचं का? अशा प्रकारची सरकारची अपेक्षा आहे का? हे सरकारने स्पष्ट केलं पाहिजे। कामगार विषयक धोरण सरकारने निर्माण केलं। 16 तारखेला आंदोलन आहे, लोकांना कामगारांना काय आवाहन करा तिथे येण्यासाठी? आम्ही कामगारांना हेच म्हणू इच्छितो की आपण महाराष्ट्र सरकारच्या कडे या सगळ्या विषयासाठी आम्ही पाठपुरावा करतो, सर्वांनी त्याला एक पाठिंबा दिला पाहिजे। भारतीय मजदूर संघ म्हणून आम्ही एक नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन म्हणून काम करतो। विरोधासाठी विरोध ही आमची काही भूमिका नाहीये। हे सर्व प्रश्न कामगारांच्या हक्काचे जेन्युइन असे प्रश्न आहेत, महाराष्ट्रातील कामगारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील कामगारांनी देखील या सगळ्या प्रश्नांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे आंदोलन असतील त्याच्यात देखील त्यांनी सहभागी झालं पाहिजे असे आमचे या ठिकाणी सर्वांना आव्हान आहे।
सरकार तर $3 ट्रिलियन या इकॉनॉमिक्सकडे चाललेली आहे. तर जोपर्यंत कामगारांची क्रय शक्ती वाढत नाही तोपर्यंत $1 ट्रिलियन इकॉनॉमी काढणं शक्य नाही. म्हणून आम्ही सरकारला असं म्हणतो की तुम्ही जॉब स्टेबल द्या, क्रय शक्ती वाढवण्यासाठी किमान वेतन चांगलं द्या, चांगल्या प्रकारे वेतनवाढ करार करा. त्यामुळे त्यानिमित्ताने लोकांची क्रय शक्ती पण वाढेल आणि निश्चितपणे त्याचा फायदा इकॉनॉमीला पण होईल, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. तर आपल्यासोबत होते भारतीय मजदूर संघाचे काही पदाधिकारी ज्यांनी कामगारांना मोठ्या प्रमाणात 16 तारखेला येण्याचे आवाहन केले. सरकार यांच्या मागण्या कधी मान्य करणार की नाही हे पाहणं नक्कीच महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अब्बास सोबत मी प्रियंका सिंग, दिव्य भारत न्यूज, मुंबई.